माझं नाव रवी दगुसगर, मुक्काम पोस्ट शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। माझ्या कवितेचा विषय आहे जीवन कुणब्याचं। कुणबी म्हणजे शेतकरी। कुणबी म्हणजे शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाला सामना देत देत त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला। पर्यायाने आत्महत्येशिवाय त्याला पर्याय राहिला नाही। परंतु त्याच्या या समस्यांची कोणाला देणं नाही घेणं नाही, असं या आसमानी आणि सुलतानी संकटाशी सामना देत देत शेतकरी शेवटी आपली जीवन यात्रा संपून घेतो। अशा विवंचनेतूनच माझी कविता जीवन कुणब्याचं या ठिकाणी मी सादर करतो। कुणब्याच्या पोरा अरे किती र सोसायचं, दुष्काळागत आयुष्य किती दिवस र काढायचं। कुणब्याच्या पोरा अरे किती र सोसायचं, दुष्काळागत आयुष्य किती दिवस र काढायचं। तू कमवलेल्या तुकड्यावर, अरे तू कमवलेल्या तुकड्यावर जगतात ते सुटाबुटावाले। तू कमवलेल्या तुकड्यावर जगतात ते सुटाबुटावाले। अरे आत्महत्या का करतो या, अरे आत्महत्या का करतो या, विचारा तुझ्या दारात कोणी नाही आले। देशाचा महत्वाचा कणा, कृषी प्रधान देशाचा शेतकरी हा महत्वाचा कणा आहे। देशाचा महत्वाचा कणा आज 4 ठिकाणी मोडला। कुणब्याच्या मरणाचा बाजार आज सर्वांनीच मांडला। कुणब्याच्या मरणाचा बाजार आज सर्वांनीच मांडला। घोषणा कागदावर कर्जमाफीची, घोषणा कागदावर कुणबी लटकला फासावर। सहन कुणब्यानं किती करायचं, सहन कुणब्यानं किती करायचं, दुष्काळागत आयुष्य किती दिवस रे काढायचं। आता पावसाने नाही, अरे पावसाने नाही, त्याच्या अश्रूंनी ढेकळं विरघळली आणि आज त्याच ढेकळात संघर्षाची बीजं उतरू लागली आणि आज त्याच ढेकळात संघर्षाची बीजं उतरू लागली। खेळू नका कुणी कुणब्याच्या जीवनाशी, अरे खेळू नका कुणी कुणब्याच्या जीवनाशी। तो संघर्षच करत आलाय उभी आयुष्याशी, तो संघर्षच करत आलाय उभी आयुष्याशी। कवी रवीने गायली कुणब्याच्या जीवन मरणाची गाथा, कवी रवीने गायली कुणब्याच्या जीवन मरणाची गाथा। जन हो ऐका जाता जाता, जन हो ऐका जाता जाता।